नमस्कार, जय माता दी. मी आपणास आज वैष्णोदेवीचे हेलिकॉप्टर बुकिंग कसे करायचे याविषयी आपणास सांगणार आहे. त्याकरता Googleच्या बॉक्समध्ये जाऊन वैष्णोदेवी ऑनलाईन रजिस्ट्रेशन लॉग इन याच्यावर हे टाईप करायचं आहे. त्यानंतर श्री माता वैष्णोदेवी साईट ओपन करायची आहे. ती ओपन केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस येईल. त्यामध्ये असं आहे लॉग इन विथ मोबाईल नंबर. तिथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. गेट OTPला क्लिक करायचं आहे. OTP टाकायचा आहे. लॉग इनला क्लिक करायचं आहे. आता बघा साईट ओपन झाली ऑनलाईन सर्व्हिसेसची. आपण हेलिकॉप्टर बुकिंग करण्यापूर्वी आधी आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण करायची आहे. माझ्या प्रोफाईलमध्ये जायचं आहे. बाजूला ऑप्शन आहे अपडेटला जायचं आहे. अपडेटला गेल्यानंतर आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फोटो आय डी नंबर, मोबाईल नंबर, न्यू पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि ॲड्रेस हे आपल्याला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर ते सेव्ह करायचं आहे. एवढं झाल्यानंतर त्यानंतर सेव्ह केल्यानंतर मग आपल्याला परत मागे यायचं आहे आणि इथेच आपल्याला इथे ट्रॅव्हलचं ऑप्शन आहे, द्यायचं आहे. हेलिकॉप्टरला क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. त्यात प्लीज ॲग्री टू द टर्म्स बिफोर प्रोसिडिंग. तिथे आय ॲग्री टू कंटिन्यूच्या स्क्वेअरमध्ये टिक करून प्रोसीडला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्याला हेलिकॉप्टरचं साईट ओपन झाली. हेलिकॉप्टर बुकिंग डिटेल आले. नंबर ऑफ प्लेन टाकायचा आहे. कत्रा सांजेशात लिहायचं आहे. त्यानंतर रूट लिहायचा आहे. शक्यतो रूट असायचा सेम डे रिटर्न असेल तर HDRला क्लिक करायचं आहे. त्यानंतर हेलिकॉप्टर 2 कंपन्या, आपण कुठलीही कंपनी निवडायची, ग्लोबल किंवा हिमालय. मी ग्लोबल निवडली आहे. त्यानंतर जर्नी डेटला क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये ऑक्टोबर पॅक आहे, नोव्हेंबर पॅक आहे, पण जी डेट ओपन असेल तिथे क्लिक करायचं. तिथे गेल्यानंतर जर्नी डेटला गेल्यानंतर स्लॉट निवडायचा आहे. त्यानंतर खाली पिलग्रिम डिटेल्समध्ये सगळ्या पिलग्रिमचे नाव टाकायचे. आपण वरती नंबर 1 लिहिलं, एकच तुम्हाला परमिट आहे नोंदणी करण्याकरता. पण आपण 4 वरती कॉलममध्ये 4 पॅसेंजर 4 अंक लिहिले तर आपण 4 पॅसेंजरचं हेलिकॉप्टर बुकिंग करू शकतो. आणि असं केल्यानंतर आपण इथे प्रोसीडला क्लिक करायचं आहे. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर तो आपल्याला पेमेंट साईटला घेऊन जाईल. पेमेंट साईटला गेल्यानंतर तिथे आपल्याला विचारलं डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग. तर आपल्याला जे योग्य ते निवडायचं आहे ते निवडल्यानंतर आपण पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर आपल्याला परत इथे प्रोफाईलला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री नावाचं ऑप्शन आहे. त्या हिस्ट्रीला क्लिक करायचं आहे. त्या हिस्ट्रीमध्ये आपण जे बुकिंग केलं आहे त्या बुकिंगची तुम्हाला माहिती मिळेल आणि त्या आपल्या बुकिंगची आपण प्रिंट काढायची आहे. अशा रीतीने आपण वैष्णोदेवीचं हेलिकॉप्टरचं बुकिंग यशस्वीरित्या करू शकतो. जय माता दी.